नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत पानसरे, IT प्रोफेशनल आणि एक आंबा बागायतदार. आपण जी पाहत आहात माझ्या मागे ती आपली 3 एकर केशर आंब्याची बाग आहे, ज्यामध्ये आपण 14x5 या अंतरावर 2 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे. आणि अशी ही सुंदर अशी बाग आज आपल्याला इथे दिसत आहे. आणि चा सीझन आपण धरणार आहे, तर त्यासाठी आपली कटिंग चालू आहे. तर आपण घरच्या घरी कटिंग करत आहे. आपण एक डेमो बघूयात की कटिंग कसा करायची आहे. आता या आंब्याचं आपलं खूप सुंदर असं आलेलं झाड आहे, पण आता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आपल्याला हे झाड झुकलेलं दिसत आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला कटिंग करायची आहे की जेणेकरून भविष्यात आपल्याला अशा गोष्टींचा त्रास होऊ नये. आता इथे पाहता हे फांदी पूर्णपणे झुकलेली आहे. म्हणून आपण इथून कट घेणार आहे. पेऱ्यापासून 1 इंच अंतर ठेवून तिरका कट घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर पावसाचं पाणी साचू नये आणि भविष्यात त्याला बुरशीचा धोका होऊ नये. ह्या ज्या जमिनीकडे फांद्या चाललेल्या आहेत त्या आपण फांद्या ठेवणार नाही, त्या फांद्या आपण कट करणार आहोत. ज्या फांदीवर आपण कटिंग करत आहे त्या फांदीवर भविष्यात जास्त ओझं होऊ नये आणि ती फांदी कमी खाली येऊ नये याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून 2 ते 3च फुटवे एका फांदीवर आपल्याला भेटतील. अशा पद्धतीने कटिंग करायची आहे. कटिंग करताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की येणारा सूर्यप्रकाश हा मधल्या खोडापर्यंत पोहोचला पाहिजे. खोडापर्यंत सूर्यप्रकाश गेला तरच आंब्याला फळ सेटिंग होणार आहे, नाहीतर आंब्याला फळ सेटिंग होण्यास अडथळा येतो, प्रॉब्लेम येतो आणि येणारी जी कीड, बुरशी यांचा प्रादुर्भाव भविष्यात आपल्याला जास्त जाणवतो. आताच या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि काळजीपूर्वक या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. हे पाहू शकता किती छान पद्धतीने आपल्या या झाडाची कटिंग झालेली आहे. सगळ्या फांद्या आकाशाकडे जाणाऱ्या आहेत. या मधल्या खोडामध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाश येत आहे. स्ट्रॉंग फांद्या आपण ठेवलेल्या आहेत, जेणेकरून येणारा फुटवा हा या फांद्यांना पेलवेल, मोहर पेलवेल आणि भविष्यात आंबे खाली जमिनीला टिकणार नाहीत आणि आपलं नुकसान होणार आणि झाड सुद्धा स्ट्रॉंग होईल. तर अशाच अपडेट्ससाठी पानसरे ऑर्चर्ड्स या आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.